जय शिवराय बांधवांनो, आज महाराष्ट्र शासनाने मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत या तरुणांसाठी एक महत्त्वाचा असा शासन निर्णय घेतलेला आहे। तो आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या बाबतीत। आणि हा शासन निर्णय जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला बेरोजगार राहायचं नसेल तर अगदी महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या बाबतीत जी काही घडामोड होत असती, जी काही प्रक्रिया असती, मग ती अर्ज प्रक्रिया असेल, व्याज परतावा असेल, अशी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। नुसत्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीतच नाही तर प्रत्येक कोणत्याही महामंडळाच्या बाबतीत बेरोजगारांना व्यवसाय करता यावा म्हणून माहिती देत असतो। त्यामुळे जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। या अगोदर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या बाबतीत जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर यासाठी अर्ज करताना आपल्याला मोजके कागदपत्र लागायचे। त्याच्यात शाळा सोडल्याचा दाखला, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड असलं तर असलं, नसलं तरी धकत होतं। त्याच्यानंतर तहसील कार्यालयाचं उत्पन्न आणि रहिवासी म्हणून रेशन कार्ड किंवा लाईट बिल असलं तरी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत होता। LY जनरेट होता। LY आल्याच्या नंतर आपल्याला कर्ज मिळवता येत होतं आणि त्याचे स्टेटमेंट अपलोड केल्यावर आपल्याला व्याज परतावासुद्धा मिळत होता। मात्र आता सध्याचे जे काही MD होते विजयसिंह देशमुख, ते आणि नरेंद्र पाटील आपल्या महामंडळाचे अध्यक्ष, याचा काही ताळमेळ जमणं। कारण या MDनं असे कार्यक्रम लावले होते की बेरोजगार तरुणांना कर्जच मिळवता येणार नाही। कारण या महामंडळाच्या पोर्टलमध्ये एकतर बदल केला तर केला, त्याच्यावर पुन्हा 7/12 अपलोड करा, होल्डिंग अपलोड करा, ज्याच्याकडे जमीन नसेल त्यानं भूमिहीन प्रमाणपत्र अपलोड करा, त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला हा ओरिजिनल प्रतच असणं गरजेचं आहे। आणि आपलं लाईट बिल असेल किंवा रेशन कार्ड असेल ते तर कंपल्सरी होतं, तहसील कार्यालयाचं उत्पन्न ते होतं, आधार कार्ड होतं। आता बरं एवढं केलं तरी LY जनरेट होईन, त्याच्यात काहीतरी त्रुट्या दाखवायच्या, अर्ज परत पाठवायचे, म्हणजे तो बेरोजगार तरुण कागद अपलोड करू बेजार असा माझा सुद्धा अनुभव आहे। कारण सध्यासुद्धा मी ऑनलाईन अर्ज केलेले आणि ते काही उगेच कारण दाखवून ते परत पाठवणं सुरू आहे। महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांनी त्यांना बोलले असतील, मात्र त्याचा ताळमेळ काही जमला नाही आणि याच्या तक्रारी त्याने मुख्यमंत्र्याकडे केल्या। त्याच्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केल्या, मात्र ते काही मेळ बसणं गेला। मग त्यानंतर आता नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा काढला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी उघड सांगितलं, जर या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून त्या महामंडळाचा जो उद्देश आहे तो उद्देशच जर सफल होत नसेल तर मग मी या महामंडळाचा अध्यक्षपदाचा राजीनामाच देऊन टाकतो आणि मग मोकळं रान होते मला, आणि मग मी मराठा समाजासाठी झगडतो। त्याच्यात सध्या पुन्हा मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा चालू आहे। मनोज जरांगे पाटलांनी बी त्यामध्ये बोलले की मराठा समाजातील बेरोजगार तरुणाचा व्याज परतावा मिळणं, आणि मग याची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये या MD विजयसिंह देशमुख यांची बदली करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळं आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाला नवे MD येणार आहेत। त्यांचं नाव आहे, अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील आहेत ते श्री अविनाश हरिश्चंद्र रणखाम, हे आता नवे MD येणार आहेत। आणि आता नवे MD कसं काम करतात हे आपल्याला बघावं लागेल। आणि जर तुम्हाला अशा काही कर्ज प्रक्रिया करायच्या असतील तर त्यामुळे तुम्ही सुद्धा आता यापुढं करायला हरकत नाही, कारण आता आपले अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील हे सुद्धा जोमाने काम करतील आणि या दोघांचा ताळमेळ जमला तर आपल्या कर्ज प्रक्रिया सुकर होतील। ज्याचे व्याज परतावे अडकलेले त्याचे व्याज परतावे मिळतील आणि याबाबतच्या सगळ्या ज्या काही अपडेट आहेत आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नियमित मिळणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा। असा हा महत्त्वाचा शासन निर्णय आज राज्य सरकारनं घेतलेला आहे। आता तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही अडचणी आहेत का महामंडळाच्या बाबतीत, व्याज परताव्याच्या बाबतीत, त्या कमेंट करा। जय शिवराय।